नमस्कार यूट्यूब फॅमिली. काही दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ पाहिला होता RF माउंटमध्ये 35mm चा जो लेन्स आहे त्याबद्दल, आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर असं वाटलं की आपल्याकडे सुद्धा हा 35mm चा लेन्स असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मग मी हा जो लेन्स तुम्हाला दिसतोय माझ्या हातामध्ये, हा 35mm हा लेन्स परचेस केला. पण या लेन्स व्यतिरिक्त सुद्धा माझ्याकडे काही लेन्स आहेत जे EF माउंटला सपोर्ट करणारे आहेत. आता RF आणि EF माउंट हे जे दोन लेन्स आहेत जे कॅनोनला सपोर्ट करतात, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी RF आणि EFचे जे माउंटचे लेन्स आहेत या दोघांना आपण कंपॅरिझन करू. आणि हा व्हिडिओ फार टेक्निकल असणार आहे, त्यामुळे स्टे ट्यून. आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहिला जो पॉईंट आहे तो आपला आहे फील्ड ऑफ व्ह्यूचा. फील्ड ऑफ व्ह्यू म्हणजे काय, तर एखादी लेन्स जेव्हा तुम्ही कॅमेऱ्यावरती लावता, तर कॅमेऱ्यावरती लेन्स लावल्यानंतर ती तुमची बॉर्डर टू बॉर्डर किती एरिया कव्हरअप करते यालाच म्हणतात फील्ड ऑफ व्ह्यू. तर आता मी माझ्या कॅमेऱ्याला जी लावली आहे लेन्स ती आहे 50mm EF लेन्स आहे. तर तुम्ही बघू शकता की किती एरिया कव्हरअप केलेला आहे. आणि माझ्या कॅमेऱ्यापासून मी इथे जे बसलो आहे त्याचं अंतर किती आहे तर ते मी तुम्हाला शूटमध्ये दाखवेलच. मोबाईलवरती शूट करतो मी. तर आता तुम्ही बघू शकता माझा कॅमेरा आणि माझं अंतर तुम्ही बघू शकता की किती जवळ आहे. तर कॅमेरा तुमच्या एवढ्या जवळ असल्यानंतर तुमचा जो फील्ड ऑफ व्ह्यू आहे तो कशा प्रकारचा दिसेल तुम्ही पाहू शकता. कॅमेऱ्यापासून माझं अंतर, तर अंतर तुम्हाला कळेलच. आणि आपण काय करणार, फील्ड ऑफ व्ह्यूचा तुम्हाला एक अंदाज येण्यासाठी मी काय करणार आहे तर लेन्स चेंज करणार आहे. पण जिथे मी कॅमेरा ठेवला आहे तिथेच माझा कॅमेरा असेल, फक्त वरचे जे लेन्स आहेत त्या मी चेंज करणार आहे. आता जी आहे ती 50mm ची लेन्स आहे. तर त्यानंतर मी तुम्हाला 35mm दाखवणार आहे. आणि मग नंतर 10 to 18 जी वाईड अँगल लेन्स आहे ती मी दाखवणार आहे. आणि त्याच्यानंतर 70 to 200mm ती लेन्स दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमचा कॅमेरा किती जवळ असल्यानंतर किती फील्ड ऑफ व्ह्यू देते. तर आता तुम्ही जो व्हिडिओ बघताय तो आहे 50mm. आता आपण स्विच करूया. तर आता स्विच करूया आपण 35mm. आता तुम्ही बघू शकता की मी आहे त्या जागेवर बसलेला आहे, पण जो फील्ड ऑफ व्ह्यू आहे तो चेंज झालेला आहे. तर फील्ड ऑफ व्ह्यू तुमचा ज्या प्रकारची तुम्ही लेन्स वापरतात त्याच्यावरती डिपेंड करतं. आणि फील्ड ऑफ व्ह्यू हा डिपेंड करतो तुमच्या स्टॅबिलिटीवरती पण डिपेंड करतो. आता जो आहे तो नॉन स्टेबल आहे व्हिडिओ आपला, पण आपण याच्यामध्ये जर स्टॅबिलिटी ऑन केली, स्टॅबिलिटी ऑन केल्यावरती क्रॉप होतो. आता तो क्रॉप किती होता, तर 50mm वर तुम्ही बघितलं असेल तर 50mm मध्ये जास्त क्रॉप होतो, 35mm वरती कमी क्रॉप होतो. म्हणून ही लेन्स जास्त लोक प्रिफरन्स करतात. आता जेव्हा तुम्ही ॲक्टिव्ह स्टेबलाइज व्हिडिओ करता त्यावेळेस किती क्रॉप होतो हे तुम्हाला मी आता दाखवतो. आता तुम्ही बघू शकता की आपला जो व्हिडिओ आहे तो किती क्रॉप झालेला आहे. तर हा जो क्रॉप फॅक्टर आहे आपल्या स्टेबिलिटीवरती डिपेंड करतो. ज्याप्रमाणे तुमची फुटेज तुम्ही जेवढी स्टेबल करणार तेवढा तुमचा जो क्रॉप फॅक्टर तो अप्लाय होतो. 35mm का जास्त लोक प्रिफरन्स करतात माहिती आहे का, जरी तुम्ही क्रॉप फॅक्टर याच्यावरती अप्लाय केला, म्हणजे ज्या टायमी तुम्ही कॅमेराला स्टेबल करता त्या टायमी ज्यावेळेस तुम्ही स्टेप बाय स्टेप जसं जसं पुढे जातं तसं तो क्रॉप फॅक्टर ॲड होतो. जेवढं तुमची एवढी फ्रेम असेल तर ती क्रॉप होते 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 आणि अजून होते. तर तुम्ही 35mm आता पाहू शकता की मी R8 वरती लावलेला आहे. तर डिजिटली स्टेबलाइज होतो आपला व्हिडिओ. आणि तुम्ही पाहू शकता की डिजिटल ज्यावेळेस स्टेबलाइज होतो व्हिडिओ आपला तर तो किती क्रॉप होतो. आता ही जी मी सेटिंग केली आहे ही सगळं शेवटला आहे, म्हणजे याच्यापुढे कोणता स्टॉप नाही आहे. तर ही शेवटची आहे. तुम्ही बघू शकता की व्हिडिओमध्ये किती क्रॉप आलेला आहे. आणि क्रॉप होण्याच्या पूर्वी तुम्ही पाहू शकता फुटेज किती फील्ड ऑफ व्ह्यू कव्हर करतो. याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की 35mm लोक का जास्त घेतात. कारण 50mm तुम्ही पाहिलं तरी 50mm मध्ये काय होतो की आता जो आहे याच्यापेक्षा पण कमी 50mm मध्ये दिसतं. आणि ज्यावेळेस तुम्ही इन्हॅन्समध्ये करता, ॲक्टिव्ह स्टेबलाइज ऑन करता, त्यावेळेस तो अजून क्रॉप होतो, म्हणजे ते पूर्ण फेसवरती येईल एक प्रकारे. त्यामुळे लोक जास्त प्रिफरन्स 35ला करतात. आता तुम्ही बघू शकता. आणि याची क्वालिटीसुद्धा काय आहे, इम्प्रेसिव्ह आहे EFच्या तुलनेमध्ये. तर आता माझ्या कॅमेऱ्यावरती मी 10 to 18mm ची लेन्स लावली आहे. 10 to 18mm ची लेन्स लावली आहे. तर तुम्ही पाहू शकता की किती फील्ड ऑफ व्ह्यू आहे. आणि पाहायला गेलं तर याची लो लाईट कॅपेबिलिटी फार कमी आहे. दिवसा तुम्ही जर हा लेन्स वापरली तर खूप सुपर क्वालिटी देईल, पण रात्री लो लाईटमध्ये थोडासा हा तुम्हाला ग्रेन जास्त देईल. तर त्याचा तुम्ही विचार केला पाहिजे. आता जी आहे आपली ती 18mm वर आहे. तर आता मी 10mm वर घेऊन जातो. तुम्ही बघू शकता की फील्ड ऑफ व्ह्यू किती वाढेल आपला.
तर आता आपण पाहू शकता की आपला जो फील्ड ऑफ व्ह्यू आहे तो केवढा वाढलेला आहे. आणि ही जी लेन्स आहे वापरण्याचा फायदा काय म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ॲक्टिव्ह स्टेबलाइज ऑन करता त्यावेळेस क्रॉप होऊन तुम्हाला बऱ्यापैकी तुमचा फील्ड ऑफ व्ह्यू मागचा दिसेल. म्हणून ही जी लेन्स आहे ती जास्त करून ब्लॉगिंगसाठी यूज केला जातो, कारण यामध्ये तुमचा फेस पण दिसतो आणि मागचा बॅकग्राऊंड पण दिसतो. त्यामुळे ही लेन्स जास्त यूज करतात. आणि तसं बघायला गेलं तर ही लेन्स स्पेशली वाईड अँगलसाठी आहे, त्यामुळे ही जी लेन्स आहे ती जास्त लोक यूज करतात. आणि आता आपण पाहू शकता की आता जी मी लेन्स लावलेली आहे ती आहे 70-200 mm लेन्स. ॲक्च्युली ही जी लेन्स आहे ही खूप लांबचं आपल्याला कॅप्चर करायचं असेल तर त्यासाठी आपण यूज करू शकता. उदाहरणार्थ तुमचा जो सब्जेक्ट आहे तो तुमच्यापासून खूप अंतरावरती आहे आणि तुम्हाला ही 50 mm किंवा 35 mmनी त्यावेळेस तुम्ही कॅप्चर करू शकत नाही, तर खूप जास्त तुम्हाला हे दिसतो आहे बॅकग्राऊंड दिसतो, तर त्यावेळेस तुम्ही ही 70-200 mm ही लेन्स वापरू शकता. ॲक्च्युली ही माझ्यापासून आता खूप दूर अंतरावरती आहे. मी तुम्हाला मोबाईलमध्ये दाखवू शकतो. ही बघा, तर इथे मी बसलेलो आहे आणि समोर आपला कॅमेरा तुम्हाला दिसतोय, तर तिथे शूट होत आहे. तर बऱ्यापैकी अंतर आहे, तुम्ही पाहू शकता ते शूट होत आहे. तर पाहू शकता समोर आपला कॅमेरा तुम्हाला दिसतोय, तर तिथे शूट होत आहे. तर बऱ्यापैकी अंतर आहे, तुम्ही पाहू शकता ते शूट होत आहे. तर पाहू शकता हे अंतर बरंच आहे, परंतु ह्या ज्या लेन्समुळे आहे यामुळे लांबचं आपण कॅप्चर करू शकतो. या लेन्सचं तसं जास्त यूज नाहीच आहे, परंतु ज्यावेळेस सब्जेक्ट आपल्यापेक्षा खूप लांब असेल आणि तुम्हाला शूट करायचं असेल तर ही लेन्स तुम्ही जरूर यूज करू शकता. ही आहे 70-200 आणि याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही ॲक्टिव्ह स्टेबलाइज ऑन करणार असणार तर त्यावेळेस ते अजून जास्त क्रॉपिंग होईल, पण तुम्हाला जास्त लांबचं कॅप्चर करता येईल. आणि तुम्ही क्वालिटी कशी आहे ती पाहू शकता. ॲक्च्युली ही 70 mm वरती आहे, 200 mm वरती तुम्ही याच्यापेक्षा जास्त अंतर शूट करू शकता. तर आता आपण पाहिलं की 35 mm, 50 mm, त्यानंतर 10-18 mm आणि 70-200 mm या लेन्सचे आपण फील्ड ऑफ व्ह्यू बघितला. आता आपल्याला बघायचं यांची क्वालिटी. तर RF माउंटचे जेवढे पण लेन्स आहेत तर त्यांची जी क्वालिटी आहे ती सुबक आहे, कारण ती स्पेशली ते आर माउंटसाठी बनवले आहे, त्यामुळे त्यांची जी क्वालिटी आहे ती तुम्ही बघू शकता. आता मी जो लावलेला आहे तो 35 mm आहे, तुम्ही बघू शकता की याची क्वालिटी कोणत्या प्रकारची आहे. 50 mm ची सुद्धा क्वालिटी खूप बेटर आहे. तसं बघायला गेलं तो प्राईम लेन्स आहे, पण मी तुम्हाला इथे सांगू शकतो की RF आणि EF माउंटचे जे लेन्सेस आहेत, RFची जी क्वालिटी आहे ती एकदम सुपिरियर आहे. EFची असं नाही की फार ॲव्हरेज आहे, त्यांची पण बेस्ट आहे. पण काय होतं की ॲडॅप्टर ज्यावेळेस आपण लावतो आणि मग त्याच्यावरती लेन्स ज्यावेळेस चढवतो त्याची क्वालिटी कुठेतरी डिक्रीज होते. पण ज्यांना स्वस्तात बजेटमध्ये जे लेन्सेस आहेत ते तुमच्या कॅमेऱ्याला अटॅच करू शकतात, तर ते लेन्स तुम्ही घेऊ शकता. तर क्वालिटीबद्दल सांगू शकतो की RFची जी लेन्सेस आहेत त्यांची क्वालिटी एकदम सुपिरियर आहे. परंतु ज्यांना बजेटमध्ये लेन्सेस हवे आहेत ते EFचे लेन्सेस घेऊ शकतात. आता आपला शेवटचा मुद्दा जो राहिला आहे तो आहे पर्पज ऑफ यूज. तर 35 mmनी तुम्ही बऱ्यापैकी सिनेमॅटिक करू शकता. ॲक्च्युली त्याची क्वालिटी पण तुम्ही पाहू शकता, म्हणून ही लेन्स सगळ्यात जास्त घेतली जाते सिनेमॅटिकसाठी. किंवा तुम्हाला बॅकग्राऊंड मागचा दाखवायचं असेल तर ते पण तुम्ही या लेन्सने पॉसिबल आहे. पण याच्यामध्ये जी 16 mmची लेन्स आहे ती याच्यापेक्षा खूप बेटर आहे आणि त्यामध्ये जास्त बॅकग्राऊंड तुम्हाला दाखवता येईल. 35मध्ये पण दाखवता येतो, पण 35 mm थोडंसं लांब पकडायला लागतं आपल्याला कॅमेरा. 50 mm तर फक्त तुम्हाला आहे की त्यामध्ये पोर्ट्रेट तुम्ही फोटो घेऊ शकता, पण इथे मी कुठे व्हिडिओग्राफीबद्दल सांगतो आहे. 50 mmचा पण यूज होतो कुठे कुठे. त्यानंतर 10-18 mm ही जी लेन्स आहे ती आहे ब्लॉगिंगसाठी. ब्लॉगिंग करू शकता तुम्ही 10-18 mm आणि ती जास्त प्रिफर पण केली जाते की 10-18, कारण मागचं तुम्हाला बॅकग्राऊंड दाखवत येतो. पण तर त्या लेन्सचे डिसॲडव्हांटेज असे आहेत की ती जी लेन्स आहे ती फक्त तुम्ही दिवसा वापरू शकता, कारण रात्री म्हटलं तर रात्री लो लाईटमध्ये तिचं कुठेतरी क्वालिटी डिक्रीज होते. त्यामुळे पण 10-18 mm बजेटमध्ये ती बेस्ट लेन्स आहे. त्यानंतर 70-200 mm लेन्स. ॲक्च्युली या लेन्सचा जास्त यूज नाही आहे, परंतु जर तुम्हाला खूप लांबून जर व्हिडिओ काढायचा असेल तर त्यावेळेस ह्या ज्या लेन्सेस आहेत ह्या तुमचा जो बॅकग्राऊंड आहे तो जास्त कॅप्चर करतील फील्ड ऑफ व्ह्यू. पण तसं बघायला गेलं तर 70-200 mmनी जर तुम्ही शूट केलं तर ते ॲक्च्युली तुम्ही जिथे आहे तिथून खूप लांबचं तुम्ही डिस्टन्स कवर करू शकता. एखादा इव्हेंट चालू आहे तुम्हाला तिथे जाता येत नाही तर तुम्ही लांबूनसुद्धा ती लेन्स यूज करून तो जो इव्हेंट आहे तो कवर करू शकता. तर अशा प्रकारे आपण RF to EF माउंटचे जे लेन्सेस आहेत त्यांना कम्पेअर केलं. आणि मी हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.